विठू माऊलीच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे बघता बघता मधुराज रेसिपीने 17 वर्षांचा टप्पा ओलांडला आहे. 2007 साली आपले मराठमोळे पदार्थ या जागतिक व्यासपीठावर यावेत या एका उद्देशाने मधुराज रेसिपीची सुरुवात झाली. अनेक टप्पे आपण मधल्या काळात बघितले. मधुराज रेसिपी झालं, मग मधुराज रेसिपी हिंदी केलं, मग मधुराज रेसिपी मराठी केलं, मग शॉर्ट व्हिडिओचं पण आपण एक चॅनल सुरू केलं. आणि हाच एक हेतू मनात बाळगून की नाही, मराठमोळे पदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचले पाहिजे, या हेतूने मधुराज रेसिपीची फूडीची सुरुवात केली. बरं, आता हे जे चॅनल आहे हे आपण सुरुवात शॉर्ट्स व्हिडिओ टाकावे या हेतूने केली. पण नंतर लक्षात आलं की जसं शॉर्ट्स बघायला लोकांना आवडतं तसं निगुतीनेही सगळे व्हिडिओ बघायला सगळ्यांना आवडतं. हाच हेतू उराशी बाळगून अगदी नवीन गेटअप आणि नवीन सेटअप आणि नवीन तडक्यासहित या रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. एकदम वेगळा अनुभव असणार आहे. यामध्येही भरपूर बदल तुम्हाला बघायला मिळतील. जसे एपिसोड सुरू होतील तसे. हा अगदी बेसिक सेटअप आहे. पण नवीन हे आपलं चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी. सबस्क्राईब केलं असेल पटकन सबस्क्राईब करा. छान छान पदार्थ असणार आहेत, पारंपरिक पदार्थ असणार आहेत, आईसोबतच्या छान छान रेसिपीज असणार आहेत, गेस्ट एपिसोड्स असणार आहेत आणि मराठमोळे पदार्थ तुमच्यापर्यंत पोचावेत, विस्मरणात गेलेले तुमच्यापर्यंत पोचावेत, त्याकरता जे काही आणि जितकं काही करता येईल तितकं करायचा मानस आहे. आणि म्हणूनच भारतीय खाद्यसंस्कृतीवर PhD देखील करत आहे. चला तर मग, जसं तुम्ही आत्तापर्यंतच्या सगळ्या चॅनलला इतकं छान प्रेम आणि सहकार्य केलं, तसंच मी आशा करते की या नवीन चॅनलला पण तुम्ही तितकंच प्रेम आणि सहकार्य कराल. तर नवनवीन रेसिपीज नवनवीन रूपात नवनवीन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. उद्यापासून बघायला विसरू नका मधुराज रेसिपी फूडी. दररोज नवीन पदार्थ, नवीन रेसिपी दुपारी बरोबर 2:30 वाजता.